करी ती पहा मोठ्या साईजची आहे ती सुद्धा. ही पहा आणि तोंड दाखव बरं. ही पहा परत एकदा चांगल्या साईजची भेटली पहा. घे दोन घे. चांगल्या साईजची भेटली पहा. भरपूर वेळ लागला आपल्याला खोदला त्याला वरच्या साईडून. खेकड पहा किती मोठ्या साईजची. मांदेनी पूर्ण भरेल पहा. वरून दिसलच पूर्ण मांदेनी भरेल खेकड. ही पहा तर बिळामध्ये पूर्ण गेला आहे पहा. यशा डोकं सुद्धा दिसत नाही तिथं. आणि काढली पहा त्यांनी. चांगल्या साईजची भेटली पहा ती सुद्धा. भरपूर वेळानंतर हाताला लागली खेकड. आता काढतोय का नाही पाहू आपण. काढली पहा त्यांनी. साईज पण पहा किती मोठी आहे पहा. भरपूर वेळ लागला त्या एका खेकडीसाठी. आणि यशानेच पकडली होती सुद्धा. भरपूर जणांनी ट्राय केला तिथं पण नाहीच. पहा एक नंबर साईज खेकडीची. एक नंबर साईज आहे. तरी पिलांवरती आहे खेकड. तुम्ही आता जवळून पहा एकदा. हे पहा जवळ तुम्हाला दिसतील. तिचे पिल्लं भरपूर आहे तिथं. तर आपण आता हिला रिलीज करूया. तर चला. तर आजचा आपला शेवटचा दिवस आहे. म्हणजे शेवटचा दिवस म्हणजे असं आहे का आता पावसाळा चालू होईल आणि खेकडी आपल्याला परत भेटणार नाही. तर आज आपण दोन खेकडी पकडायचे आहेत. तर आज खोदून खेकडी पकडण्याचा आज आपला शेवटचा दिवस. तर आता इथून जो पावसाळा चालू होईल ना तर आपल्याला परत खोदून पकडता येणार नाही. मग आपल्याला ट्रॅपने जसं पिंजऱ्यानी या रात्रीच्या जाऊन पकडायच्या. हे दोन वेळा असे पकडता येतील. तर खोदून पकडायला आपल्याला जमणार नाही. तर आज आपण शेवटचा दिवस म्हणजे खोदून पकडायचे आहेत. त्या वेळेला या साईडला ज्या पोरं झाले त्या साईडला आपण खेकडी पकडल्या त्या. आता इथं त्या साईडला तिथं आपण गेलोच नाही. म्हणजे जवळजवळ नदीचं पाणी भरपूर कमी झालं होतं. त्याच्यानंतर आता थोडं पाणी सोडलं आहे वाटतं. बाटाचं असं किंवा धरणाचं असेल तर ते सोडलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण त्या साईडला पाहू. तिथं जर खेकडी असली तर ठीक, नाही तर आपल्याला खाली जायचं आहे या साईडला. तर आपण 5 जण आलो आहे. तिघं पाहुणे आहेत म्हणजे एक रामा आणि 2 भाऊ आहेत, दाजी आहेत. तर पाहू आज आपल्याला किती खेकडी खोदून पकडतात. तर चला तर पूर्ण तयारी करून घरूनच आलो आहे. तर खेकडी पकडण्याची सुरुवात करूया आता. या साईडला म्हणजे जस्ट आपल्या बंधाऱ्यावर म्हणजे आपल्या धरणावर येऊन पोहोचलो आहे. आणि बाकीचे पोरं पुढे गेलेत. तिथं खाली लहान मासे भरपूर आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मळे मासे भरपूर पकडले होते. आपण तिथं एक दिवस ठरवलं आहे की एक दिवस कुकिंग किंवा कॅम्पिंगसाठी जायचं आहे आपल्याला. ते सुद्धा नक्की करू एखाद्या व्हिडिओमध्ये. तर आज आपला शेवटचा दिवस म्हणजे खेकडी खोदून पकडायची आहेत. तर चला किती भेटतील त्यात तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवेन. आपण सुरुवातसुद्धा केली नाही. आणि खाली तिथं बंदराच्या खाली तिथं खेकड दिसते तुम्हाला. मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. ही पहा इथं चांगल्या काळ्या साईजची आहे आणि मोठ्या साईजची आहे. पहा तिथं वरती आली ती दिसतच असेल तुम्हाला इथं. आणि गेली पहा इथं सुरुवात केली नाही. पहिली इथं खेकड पहा दिसत. हीच आहे इथं बिळामध्ये असेल इथं. आणि इथंच आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत आता या गवतामध्येच. तर पहिल्या खोरानी आपल्याला गवत साफ करून घ्यायचं आहे. तर चला गवत मी साफ केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. पहिली खेकड भेटली पहा इथं. लहान साईजची आहे पण भेटली पहा. तर घे बरं इकडं. आणा तू जा ना आता धुवायला इथं. ही पहा पहिलीच भेटली पण थोडी लहान भेटली. मीडियम साईज. मीडियमपेक्षा थोडी कमीच आहे पण घेऊया आता. आता सीझन संपत आलं खोदून पकडण्याचं. तर आता ही आपल्याला बऱ्यापैकी चांगली आहे. तरी चांगल्या साईजची भेटली पहा. भरपूर वेळ लागला आपल्याला खोदायला. तरी जो अर्धा तास लागला आहे एक बिळ खाण्यासाठी. आणि साईज पहा एक नंबर साईज भेटली. नर आहे तो सुद्धा. आणि आणखीन एक आहे वाटतं त्याच्यात. तर ती सुद्धा आपण बाहेर काढू. आणि पहा मोठ्या साईजची धुवून दाखवतो तुम्हाला. साईज पहा हा नर आहे पहा. आणि कदाचित आणखीन एक आहे तर ती मादी असू शकते. तर पहा हा नर. आता तोडून घेऊ. फक्त आपण नांगुडे तोडतोय त्याचे.
या साईडला पहा रामाला सुद्धा एक भेटली इथं. ही पहा काढतोय बाहेर. त्यांनी पहा कशी काढली. बोट धरले माझं बोट. तर आम्हाला ती चावली वाटतं पहा इथं हाताला. इथंच कुठंतरी या साईडला पहा. ही पहा इथं तुम्हाला दिसलंच. ही पहा या बोठाला इथं चावेल येते खेकड. ही पहा इथं तुम्हाला दिसेल या बोठाजवळ पहा इथं. तर घे रामा हात काढून. निघेल का? हां पहा सोडलं तिने लगेच. लहान साईज आहे ती. रामाने पकडली ती. तर चला त्याला सुद्धा भरपूर वेळ लागला छोटी पकडायला. पहा हे जे पाणी दिसतंय ना तुम्हाला खाली, त्याच्या खाली एक खेकड आहे. आणि जे मी हात टाकलाय ना इथं, हाताखाली सुद्धा एक खेकड आहे इथं. तर ही हाताखाली ती पकडू आधी. अशी ही एक. आणि त्याच्या खाली तिथं एक आहे. तर ती सुद्धा पकडू आपण. दर पहा त्यांनी किती खोल खणलंय इथं. हाताला लागली की नाही रामा अजून? 2 नाळी झाल्यात. 2 नाळी झाल्यात. म्हणजे तिथं खाली बिळ 2 आहेत असा रामा म्हणतोय. पकडायला पहा कसं लागतंय. आणि म्हणजे भरपूर मेहनत लागते एका खेकडीसाठी. जो आपल्याला अर्धा तास या कधी कधी आपल्याला भेटत पण नाही. जास्त खोल जातात ना, त्याच्या कारणाने आपल्याला काही खेकडे असं सोडून द्यावं लागतात. पण आता जे सीझन आहे ना, हे लास्ट सीझन आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता या एक पण सोडायची नाही. प्रत्येक खेकड पकडायचीच आहे याच्यातून. आणि या साईडला पहा इथं मी पकडली होती. ती मला आता त्याच्या खाली जी पाण्यामध्ये होती ना, ती मला पकडता येत नव्हती. तर दाजींना सांगितलं आहे तुम्ही पकडा. तर आता ते पकडून राहिलं पहा तिथं. मेहनत ना फळ भेटणार. तर रामाला ती खेकड हाताला लागली पहा तिथं. तर आता यश चाललंय तिथं पकडायला. पहिली खेकड यशेनेच पकडली. म्हणजे पूर्ण नाळीत खाली गेलाय तो पहा. म्हणजे जवळजवळ अर्धा 1 फूट खाली गेलाय तो. आणि पहा चांगल्या साईजची भेटली पहा. जी मी खाली सोडून दिली होती ना, ती खेकड पहा कशी साईज भेटली पहा. मोठ्या साईजची आहे पहा. भरपूर मोठी आहे. आणि वरतून म्हणजे जो आपला पहारा आहे ना, त्यांनी मारा लागलाय त्याला वरच्या साईडून. खेकड पहा किती मोठ्या साईजची. मांदेनी पूर्ण भरेल आहे पहा. वरून दिसलच पूर्ण मांदेनी भरेल खेकड. ही पहा दाजीनी पकडली ती. तर बिळामध्ये पूर्ण गेलाय पहा यशा. आता काय करतोय, काढतोय का काय? ते पहा. तर बिळ इथून पहा एवढं खंदून घेतलंय आणि त्याच्यामध्ये तो खाली गेलाय. हात इथं पूर्ण खाली गेलाय. डोकं सुद्धा दिसत नाही तिथं. आणि काढली पहा त्यांनी. चांगल्या साईजची भेटली पहा ती सुद्धा. ती पहा यशानी पकडली. ती पण सुद्धा मादी आहे आणि मोठ्या साईजची भेटली पहा. जस्ट तिने अंडे सोडले असतील कदाचित आता, कारण अंड्यांचं सीझन गेलं आहे आता.
आणि आपल्या गांजीवामध्ये तरी भरपूर झाल्यात. त्याच्यात मी 2 पकडल्यात, यशनी एक आणि ही आताची एक यशनी, आणि दाजींनी एक मोठी पकडली. आता रामा तिथं ट्राय करतोय, जर असेल काही त्याच्यात तर पाहतोय. इकडलं वरले ह्याच्यात होईल. आणि इथं जे दाजी पकडल्यात ना, तिथं आपण आधीच 2 खेकडी पकडल्यात. आता तिसरी नाळ आहे तिथं, म्हणजे बिळ आहे. ते बिळामध्ये पाहू आता आहे का नाही, कारण ते मोकळं होतं, तर याच्यात भेटायला पाहिजे आपल्याला. रामा ट्राय करतोय तिथं. आता परत ती सुद्धा खाली गेली तिथं. रामाचं डोकं सुद्धा दिसत नाही तिथं. सुंदर लागले इकडून. म्हणजे भरपूर वेळानंतर हाताला लागली खेकड. आता काढतोय का नाही पाहू आपण. काढली पहा त्यांनी, साईज पण पहा किती मोठी आहे पहा. भरपूर वेळ लागला त्या एका खेकडीसाठी, आणि यशानीच पकडली ती सुद्धा. भरपूर जणांनी ट्राय केला तिथं, पण नाहीच. मी सुद्धा ट्राय केलं. मला फक्त थोडक्यात समजलं का खेकड आहे तिथं. आणि रामा पहा धुतोय त्या साईडला. खेकड पहा, एक नंबर साईज भेटली पहा. खेकडीची साईज पहा. खेकड पहा, एक नंबर. जबरदस्त साईज भेटली पहा. नर आहे तो सुद्धा, आणि यशाने पकडला, आणि रामानी धुवायसाठी घेतला आहे पहा. एक नंबर साईज खेकडीची, एक नंबर साईज आहे. रामा इकडे पाय बरं. तर चला ठेवून घेऊ आता तो. इथं आपण मोठ्या साईजची खेकड इथं खाली पकडली. त्याच्यानंतर जी वरून आजच्या आली ना खाली, तर ती खेकड सुद्धा इथंच खाली. आणि ती पॅक बसल्यामुळं आपल्याला थोडं साईजची माती आहे ना, ती काढावं लागेल. थोडं म्हणजे पिक्चर फुटणार. इथंच खाली. खाली खेकड तुम्हाला दिसेलच. ही पहा, तिचा इथं नांगोड दिसतोय पहा. तर आपण आता पारेच्या साहाय्याने थोडं वरती उचलू तिला. चांगल्या साईज आहे ती सुद्धा. पहा आली पहा, तिथं जवळच होते. ती पहा तिथं खाली आहे पहा, तुम्हाला दिसेलच मातीमध्ये. आपण आता तिला काढून धुवून घेऊ, त्याच्यानंतर ती चांगली दिसेल पहा तिला. साईज आणि तिला म्हणजे पिलांवरती आहे पहा ती. ही पहा तुम्हाला दिसायला तिथं पहा, पूर्ण जे अंडे होते त्याची आता पिलं तयार झालेत. तर आता आपण हिला काय करायचं, सोडायचं. सोडून देऊ ना, सोडून देऊ आपण हिला, कारण ती आता नेमकी ना पिलं आलेले आहेत तिला. तर आपण हिला सोडून देऊ. कसं आहे, अशी पकडून मज्जा नाही आहे. चला हिला सोडू. तिला सोडू दे तिकडले. तरी पिलांवरती आहे खेकड. तुम्ही आता जवळून पहा एकदा. हे पहा, जवळ तुम्हाला दिसतील तिचे पिल्लं भरपूर आहे तिथं. तर आपण आता हिला रिलीज करूया. तर चला.
आता याच्यातली जी एक होती ना आपण ती पकडून सोडून दिली कारण तिच्यामध्ये पिलं होते आणि हा आणखीन एक आहे त्याच्यात तुम्हाला दिसेलच म्हणजे एका खाली एक दोन होत्या. आता हा कदाचित नर असेल तर आपण हा काढूया. तर हा नर आहे पहा तुम्हाला दिसेलच नर आहे. तर आपण हा घेऊ कारण मादी सोडून दिली नर घेऊ आपण. तू बनायचा म्हणजे हात जा पक्का सरळ खालचा आता डायरेक्ट दूर जा डायरेक्ट काय हा मोठा हवा काय याच्यात पाणी उकळून दे ना डबडू खेकडा आहे का इथं? तर इथं पा खेकड मोठ्या साईजचे असेल कदाचित कारण इथं हे जुन्या नाळे आपण काढलेले आहेत. दुसरी नाही धरतात गेस करी ती पा मोठ्या साईजची आहे ती सुद्धा. ही पा आणि तोंड दाखव बरं. ही पा परत एकदा चांगल्या साईजची भेटली पा. घे दोन घे. तुम्हाला हे मग कसा धरी दाखवा तिचा हात घालून दाखवा तुम्हाला आता गेस करी. परत एकदा म्हणजे अशा आपण भरपूर पकडल्यात मोठ्या मोठ्या साईजच्या. नर आहे पा तुम्हाला याच्यावरून समजेल जे खाली दिसतं ना त्याच्यावरून समजेल. पहिली जी आपल्याला एक भेटली हा जी पिलांवरती होती मग तिने अंड्यामधून पिले दिलेले आहेत आता. आणि इकडं पा आपण एवढे पकडलेले आहेत. तुम्हाला खेकडे दाखवू का काय गेलो जाणार तर बडा धरा का अजून खाली खाली घेत तर आता काम आहे. ते इकडं बघ दुसरा होल ती तर आम्हाला सुद्धा एक भेटली वाटतं. थांबा बरं 2 मिनटं. तर चांगल्या साईजची भेटली ती सुद्धा. मीडियम आहे पण मग चांगली आहे. एकदमच काळ्या साईजचे पा. थांबा परत 2 अजून एक पाळणा अजून एक पाळणा अजून एक पाळणा बारीक पक्का आता द्यायचं तो पक्का ते नाल द्या मला हारा का भेटणार का नाही. 2-2 लागले हां करास का मोठा आहे का? पाळला 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 इथं आहेत 2 खाली आणि रामाने सुद्धा इकडे एक पकडलाय. नांगुड्या तोडल्या वाटतं. मोठ्या साईजचा आहे पा. मोठा आहे वाटतं तो कारण त्यांनी त्याचे 2 पाय काढलेत त्यांनी बाहेर पा. आता खाली गेलाय तो. मला पाठी का हात पण नाही घालू तरी ती बारीक भाव वाटत ना
भेटते का नाही? इथे काढली पा. रामा कधीचा काढतो, त्याला भेटले नाही अजून. आणि यांनी काढली एक. नांगोडा सुद्धा काढलाय त्यांनी रामाने. हा पा, चांगल्या साईजचा आहे तो सुद्धा. आणि यांनी सुद्धा पकडली मोठेच. तरी पण धुवून ही धुवून ते टाका त्याच्यात. माझ्या पडलीकडून हातातून नाही जात रे. नाही जात का? नाही ना. ही रामाने काढली पाय. इथं एका साईडचे पाय आणि हात सगळे तोडले त्यांनी बघा. टेस्ट करी. सोडला रे याला. काढले का त्यातून परत एक? ते आधी एक रामाने पकडले, त्याचे सगळे नांगोडे तोडले होते. आता पा नांगोड्या सगट आहे. परत एकदा काढले. धुवून घेतोय तो. ती पा चांगल्या साईजची भेटली पा. चावली ना पण. चावली का? फोडलंय बघा. हां हां. ते पा तिथं बोटं फोडलंय त्याचं. मोठं होते खेकड. मला फुकटवाला फोन लावा. आता इथून काढ ना. धरमोड. तर आता फायनली सगळं आवरून झालं आहे आणि घरी निघालो आहे. पा एवढ्या खेकडे पकडल्यात आपण. इथं मोठ्या साईजची आहे एक. आणखीन एक आहे तिथं कुठं. हां ही पा इथं त्या साईडला एक आहे मोठी. अशा दोन भरपूर मोठ्या साईजच्या पकडल्यात. आणि बरेचशा खेकडे पकडल्यात या पाया. एक मोठी साईजची होती पण ती काही त्याला आपला गज लागला गेला वाटतं त्याला. आणि या पा अशा मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडी पकडल्यात आपण आज त्याला. आता घरी निघालो आहे.